वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग टॉरस म्हणजेच वृषभ राशीच्या लोकांसाठी असणार आहे. ही टाइमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल या रीडिंगमधून तुम्ही नक्कीच काहीतरी रिलेट करू शकता. नेक्स्ट 24 आवर्स तुमच्या लाईफमध्ये काय गायडन्स भेटणार आहे ते आपण ह्या रीडिंगमधून बघणार आहोत. टाइमलेस अँड कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा पण येईल तिथून नेक्स्ट 24 आवर्स तुमच्या लाईफमध्ये चेंजेस जे येतील त्या रीडिंगमधून समजेल. आणि टाइमलेस असल्यामुळे कधीही तुम्ही बघू शकता ही रील. कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेवढा पार्ट तुमच्यासोबत रिलेट होतो तेवढाच तुम्ही रिलेट करायचा आहे. बाकीचा जो पार्ट आहे तो सोडून द्यायचा आहे. एक एक करून मी तुमचा गायडन्स जो आहे तो तुम्हाला सांगत जाईल. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही युनिवर्सला विचारू शकता. या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जी जे आहेत ते माझ्यासोबत एक्सचेंज होतील. आणि बघूयात आपण की तुमच्यासाठी नक्की काय गायडन्स आलेला आहे. नेक्स्ट 24 आवर्समध्ये काय चेंजेस येतील तुमच्या लाईफमध्ये. तर सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमची इंट्युशन पॉवर जी आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग असणार आहे. जर तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम चालू असतील तर तुमचे इंट्युशन्स तुम्हाला गाईड करतील तुमच्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमची मला असं दिसतं कुठे ना तुम्ही लोक थोडेफार इमोशनली वीक होताना दिसत आहात. म्हणजेच की तुम्ही गोष्टींना प्रॅक्टिकल वेने न विचार करता इमोशनल वेने विचार कराल. पण त्यामुळे तुमच्या इंट्युशन्सला थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तुम्ही जेवढं प्रॅक्टिकल राहता येईल तेवढं राहायचं आहे. आणि स्वतःचे इंट्युशन्स काय सांगतायत नाही ह्या गोष्टीकडे तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे. कारण की तुम्हाला उद्या गोष्टींना जास्त इमोशनल लेवलवरती ठेवायच्या आहेत ना प्रॅक्टिकल लेवलवरती. एकदम नॉर्मल ठेवायचं आहेत. म्हणजे तुमच्या नेक्स्ट 24 आवर्समध्ये एनर्जी एकदम न्यूट्रल असतील. ना जास्त पॉझिटिव्ह ना जास्त नेगेटिव्ह. कुठल्याही गोष्टीचा गायडन्स तुम्हाला स्वतःहूनच भेटणार आहे. सो तुम्हाला स्वतःमध्येच आन्सर शोधायचा आहे. सेकंड थिंग मी ही बघू शकते की पास्टमधले काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला क्लोज करून टाकायच्या आहेत. किंवा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला आता काही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. किंवा तुम्हाला स्वतःला जसं फील होतं की त्या गोष्टी जर आत्ता पण राहिल्या कंटिन्यू तर प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. सो मी असं बघते इथे की त्या गोष्टी कुठे ना कुठे थांबणार आहेत. आणि तुम्ही उद्यापासून त्या गोष्टी बंद करताना मला दिसत आहात. ती एनर्जीज ब्लॉक्ड होणार आहे. जे कोणी तुमच्याशी पास्टपासून कनेक्शन आहे ते एनर्जीज मला इथे ब्लॉक्ड होताना दिसत आहेत. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा मी इथे बघते की पास्ट रिलेटेड गोष्टींपासून किंवा मेमरीजपासून तुम्ही खूप जास्त त्या गोष्टींवरती विचार करत आहात पण तुम्ही ॲक्शन्स घेतले नव्हते. तर कार्ड्स तुम्हाला हे सजेशन देते जर नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुम्ही ॲक्शन्स घेतले नाही या गोष्टींसाठी तर नक्कीच या गोष्टी कुठे ना कुठे थांबतील आणि तुम्ही कोणाकडून कुठल्याच गोष्टीचे एक्सपेक्टेशन्स नाही ठेवणार. सो कंट्रोल हा तुमच्या हातामध्ये आहे आणि ॲक्शन पण तुम्हीच घ्यायची आहे. हे पण तुमच्याच हातामध्ये आहे. त्यानंतर थर्ड मी बघू शकते एक न्यू अपॉर्च्युनिटी येते तुमच्या लाईफमध्ये. ग्रोथ येऊ शकते. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ येऊ शकते. करिअरमध्ये येऊ शकते किंवा तुम्ही जर स्टडी करत आहात त्यामध्ये ग्रोथ येऊ शकते. जर रिझल्ट्स असणार असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकतात. सो मी ते बघते की फायनान्शियली पण तुम्हाला खूप जास्त न्यू अपॉर्च्युनिटीज तुमच्या लाईफमध्ये येताना मला फायनली दिसत आहेत. सो हे एनर्जीजला ग्रॅब करण्यासाठी तुम्हाला तुमच्या इंट्युशन्सवरती लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. न्यू अपॉर्च्युनिटीजसाठी तुम्हाला मी एक हिंट देऊ शकते की नक्की न्यू अपॉर्च्युनिटीज कोणत्या बाबतीत असेल. तर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये लाईफमध्ये कोणत्याही फेजमध्ये जर मेजर अप्स अँड डाऊन्स येत होते तुमच्या लाईफमध्ये आणि त्या गोष्टींमध्ये स्टेबिलिटी भेटत नव्हती. तुम्ही खूप ट्राय करत होता बट म्हणजे तुमचा फोकस जो आहे तो एकदम स्ट्रेट जात नव्हता. तर मी बघू शकते तिथून तुम्हाला न्यू अपॉर्च्युनिटीज येताना दिसत आहेत.